हिरवागार जंगल, सूर्य उगवतोय, पक्ष्यांचे आवाज, नदी वाहते. एका सुंदर जंगलात अनेक प्राणी राहत होते. आणि त्यात एक खूप वेगवान ससा होता, चिंटू. चिंटू खूप वेगवान होता. पण तो गर्विष्ठही होता. तो सगळ्यांना म्हणायचा, माझ्यापेक्षा कोणीच वेगवान नाही. शांत, हळू चालणारा कासव, मोती. त्याच जंगलात एक कासव राहत होता, मोती. तो शांत, संयमी आणि मेहनती होता. ससा कासवावर हसतोय. ससा कासवाला चिडवतो. तू इतका हळू चालतोस, आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस. कासव शांतपणे उत्तर देतो. कासव म्हणतो, वेग महत्वाचा नाही. सातत्य महत्वाचं आहे. सगळे प्राणी एकत्र, शर्यत जाहीर होते. प्राणी ठरवतात, दोघांमध्ये शर्यत होईल. ससा आराम करतोय, कासव सराव करतोय. ससा म्हणतो, मी तर सहज जिंकणार. कासव मात्र रोज सराव करतं. झेंडा हलतो, दोघे धावायला सुरुवात करतात. ससा वेगाने पुढे जातो. ससा खूप पुढे जातो. कासव हळूहळू चालत राहतं. कासव हळूहळू पुढे जातं. कासव थांबत नाही. हळू पण सतत चालत राहतं. सूर्य मावळतो, कासव अजून चालतंय. कासव फिनिश लाईन पार करतं. कासव शर्यत जिंकतं. ससा उठतो आणि धावतो. ससा हताश उभा. सशाला समजतं, त्याच्या गर्वामुळे तो हरला. ससा कासवाची माफी मागतो.